सूचना देतो। मी हे आपले जे जुने कामं होते, वार्ड नंबर 12 होता मागच्या वेळेस, तर त्यात सांगता सांगता माझ्या याच्यामध्ये 12 नंबर राहिला। तर आपण 2002 पासून वार्ड क्रमांक 12 होता, तर त्या 12चा नंबर टाकून आपण विकसित काम केलेलं आहे। परंतु आज या ठिकाणी आपला वार्ड, आमचा वार्ड हा 13 नंबर झालेला आहे आणि 13 नंबर झाल्यामुळे मी परत ते या ठिकाणी माझा 12 नंबरचा दृष्टिकोन 13 नंबर करतो आहे। नागरिकांना विनंती करतो का मला आपल्या 13 नंबर वार्डातल्या सर्व नागरिकांनी जसा मला माझ्या पत्नीला विश्वास दिला तसा आपण परत आशीर्वाद द्यावा आणि माझ्या मुलाला या ठिकाणी बहुमतमध्ये विजय करावा। आपण आपल्या सेवेत कुठेच खंड पडणार नाही, आपल्या विश्वासाला कुठेच तडत पडणार नाही, या ठिकाणी माझ्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो। हो, होती माझी, आणि मला त्या उद्देशातून या भुसावळ शहराचा एक चांगला विकास करायचा होता। आजपर्यंत जे भूलथापा भुसावळ शहरासाठी चालले ते हाणून पाडायचं होतं मला, कारण या ठिकाणी दोन शक्ती या ठिकाणी लढतायत, तर तिसरी शक्ती मला या ठिकाणी उभी करायची होती। परंतु या ठिकाणी युती न झाल्यामुळे मी त्या ठिकाणी माझा जे उमेदवारी अर्ज होता त्यावर मी माघार घेतली। कारण या ठिकाणी ज्या विचारधारातून आपण लढतोय ते विचारधाराची शक्तीचा जर विभाजना होत असेल तर त्या ठिकाणी लढून काही उपयोग नाही आहे। म्हणून लढण्यासाठी आधी हत्यार लागतात। कुठलेही तुम्ही मेकॅनिकल जरी असाल तर त्याला पाणी लागतात, तेव्हाच तुम्ही लढणार आहे। जर ती गाडी सुधारण्यासाठी आपल्याकडे पाणी जर 9चा पाना भेटून 10चा पाना तिकडे जातोय तर ते आपल्याला इलेक्शन लढून काय उपयोग आहे। लोकांच्याही भावना, लोकांना बी संघमनात टाकून आपण का त्यांनी मत कुठे करावं म्हणून। मी काँग्रेस पार्टी पक्षाकडून उमेदवारी दाखल केलेली आहे। वार्ड नंबर 13 मधून मी रोहन राजू सूर्यवंशी, माझा अनुक्रम क्रमांक 3 असून माझी निशाणी आहे पंजा। तर माझ्या 13 नंबर नागरिकांना एकच विनंती आहे की जसं माझ्या वडिलांना आशीर्वाद दिला तुम्ही राजू भागवत सूर्यवंशी, आणि माझ्या आईला आशीर्वाद दिला पूजा राजू सूर्यवंशी, आणि माझ्या बहिणींना, माझ्या आईला, माझ्या मोठ्या भावांना व छोट्या लहान भावांना तसं दोघांना आशीर्वाद दिला, तसं मलाही आशीर्वाद द्या। मी तुमचे कामं करेन, जसं माझ्या वडिलांनी विकास केला व त्यांच्याकडून काही राहिलं असेल ते मी काम करेन। आणि माझ्या वडिलांचे जे स्वप्न आहे की वार्ड नंबर 13 हा बॉम्बे सिटी बनायला पाहिजे, तेच स्वप्न मी माझ्या वडिलांचं पूर्ण करेन। आणि फक्त मला वार्ड नंबर 13 माझे आई, बहिणी, मोठे भाऊ व वडीलधारे व्यक्ती यांचा आशीर्वाद असू द्या, आणि मला वार्ड नंबर 13 मधून 3 नंबर बटन दाबून विजयी करा, एवढंच मी हे प्रेस कॉन्फरन्स होतो या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आता इलेक्शन चालूच आहे, त्यामध्ये माझा मुलगा रोहन राजू सूर्यवंशी हा काँग्रेसतर्फे पंजा निशाणीवर उभा आहे। याचं पंजा निशाणी आहे बटन क्रमांक 3 आहे। आणि त्याच अनुषंगाने या शहरात मी माझी मिसेस पूजा राजू सूर्यवंशी ही नगरसेविका असताना, मी नगरसेवक असताना या वार्डातील केलेले विकास कामे आणि लोकांचा असलेला आमच्यावर प्रेम या संदर्भामध्ये मी वार्डामध्ये जे काम विकसित केलेलं आहे, आणि 2021 पासून मी जे कामांची या ठिकाणी परमासाठी म्हणजे कलेक्टरच्या परवानगीसाठी या ठिकाणी 2001ला परत प्रस्ताव पाठवला। परत प्रस्ताव या ठिकाणी, कारण प्रस्ताव परत येण्याचं कारण असं असतं, शासनाचा आर्थिक वर्ष असतो मार्च ते मार्च, ते शासनाच्या मार्च टू मार्च आर्थिक वर्षामध्ये जर तुम्ही मार्चला हे पाठवलं आणि त्या परत मार्चपर्यंत त्या ठिकाणी निधी उपलब्ध झाली नाही तर तो प्रस्ताव परत नगरपालिकेकडे येतो। तर असा या 2002 पासून तर या आतापर्यंत 4दा माझे प्रस्ताव या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला गेले आणि कलेक्टर ऑफिसहून परत आले निधी नसल्यामुळे। कारण या ठिकाणी आर्थिक जोपर्यंत या ठिकाणी प्रत्येक कामावर पैसे या ठिकाणी येत नाही, किंवा समाज कल्याण मंत्री यांच्याकडून दलित वस्तीसाठी स्पेशली या ठिकाणी निधी येतो, परंतु तो निधी या ठिकाणी 3-4 वर्षापासून या ठिकाणी आलेला नाहीये। म्हणून दलित वस्तीच्या कामाला या ठिकाणी ब्रेक लागलेला आहे आणि आम्ही 4 वर्षापासून सातत्याचा पाठलाग करतोय। आम्ही याद्या तयार सर्व काम पूर्ण केले, म्हणजे पूर्ण यादी तयार करून त्या ठिकाणी फक्त कलेक्टरांनी या ठिकाणी आम्हाला आदेश देण्याचे या ठिकाणी या लास्ट स्टेपला आमचे 2002 पासून या ठिकाणी पडलेलं आहे। तर अशा प्रकारे हे आता नवीन कामांची यादी आहे। जुने जे आम्ही कामं केलेले आहेत, संभाजीनगरमध्ये रस्ते केलेत, गटर केलेत,
त्या ठिकाणी मंदिर आहे, त्या मंदिराचं संरक्षण भीत केलं, तिथे कॉन्क्रीटीकरण केलं. त्यानंतर या ठिकाणी सुंदरनगरमध्ये देखील, सुंदरनगरला मागच्या इलेक्शनमध्ये जेव्हा माझी मिसेस होती, तो डांबरीकरण रस्ता आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु या ठिकाणी तो डांबरीकरण रस्ता करताना त्या ठिकाणी 10 लाख रुपये आमचे लागलेले होते. ते 10 लाख रुपये आतापर्यंत मला प्रशासनाकडून मिळालेले नाही. तो रस्ता माझ्या खर्चाने मी तो 10 लाखाचा रस्ता बनवलेला आहे. प्रशासनाने मला आता अद्यापपर्यंत 1 रुपया देखील या ठिकाणी दिलेला नाहीये. त्याच्यानंतर तुमचा रामायण नगर हा एकदम मागात असलेला भाग सारखा पडलेला होता. रस्ते नव्हते. जर पाऊस आला तर लोकांना मोटरसायकल काढता येत नव्हते. ते हातात चपला घेऊन या ठिकाणी जाणं पडायचं. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एकदम वाईट परिस्थिती होती. ते सर्व आम्ही त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केला आणि त्या ठिकाणी रस्ता दिला, गटर दिला. प्रत्येक घरासमोर रस्ता, प्रत्येक घरासमोर गटर, अशा पद्धतीने त्याचा विकास आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर आपण सुंदरनगरचं माझं एरियाचं नाव सांगितलं होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी लकिबा नगर जे आहे, त्या लकिबा नगरमध्ये आम्ही त्या ठिकाणी अंडरग्राऊंड नाली केली. त्या ठिकाणी मंदिर उभारलं. त्या ठिकाणी रस्ते केलेत. त्याच्यानंतर नाटानगर म्हणून आहे. या नाटानगरमध्ये सर्व हिंदी सायडर लोक त्या ठिकाणी राहत आहेत. आमचे सर्व चाहते आणि मला मानणारा वर्ग आहे आणि मला दरवेळेस ते आम्हाला, आमच्या परिवाराला आशीर्वाद देणारे लोक आहेत. तर त्यांच्या वस्तीला फक्त दोन एक वर्ष या ठिकाणी झालेले होते. तर मी त्यांना प्राधान्य देऊन त्या ठिकाणी त्यांच्या घरासमोर रस्ते केलेत, त्यांचे अंडरग्राऊंड गटर घेतल्यात. अशा पद्धतीने या ठिकाणी त्या झालं असेल. त्याच्यानंतर वल्लभभाई पटेल नगर या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी देखील रस्ते, गटर, नाले त्या ठिकाणी केलेत. त्यानंतर गुजर कॉलनीमध्ये देखील रस्ते, नाले, ओपन फेसमध्ये त्या ठिकाणी मंदिराचा एक चांगला डेव्हलप केलेला, आमच्या शहरातलं सर्वात सुंदर त्या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रल्हाद नगरमध्ये देखील या ठिकाणी रस्ते, गटर, नाले त्या ठिकाणी सुविधा लोकांना दिलेली आहे. त्यानंतर नर्सरीचा जो नाला आहे, हा नाला 6 वार्डाला जोडणारा नाला आहे, रस्ता आहे. तो अनेक वर्षापासून अनेक लोक निवडून गेलेत, पण तो मुख्याने त्या ठिकाणी लोकांची मागणी होती का तो नाला असला पाहिजे. कारण या ठिकाणी रेल्वेने ज्या भिंत बांधल्यात, रेल्वेचा रस्ता बंद केला, त्याच्यामुळे लोकांना DL कडून असं फिरून जावं लागायचं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यावर पूल केला. म्हणजे तो पूल एक वार्ड नंबर 12, 13, 14, 15 जे असतील त्यांना जोडण्यात आला. आणि महत्वाचं म्हणजे जे आमच्या वार्डातले शाळकरी मुलं होते, त्या मुलांना डेपोकडून टन घेताना किंवा हे घेताना त्यांना त्या ठिकाणी बरेच पोरं घटनेतून वाचले, दुर्घटनेतून. तर त्यामुळे त्या पोरांना बी त्या ठिकाणी झालं. तिथे रस्ता केला, गटर केला. शिवाजीनगरमध्ये डेपोपासून तो शिवाजीनगर जितका आमचा एरिया आहे, प्रत्येक ठिकाणी रोड, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी गटर केलेली आहे. शिवाजीनगरमध्ये असा एक एरिया होता का ज्या ठिकाणी 50 वर्षापासून मधल्या वस्तीमध्ये कचरकुंडी होती रस्त्यावर. त्या रस्त्यावर त्या ठिकाणी कोणी जाणं येणं नव्हतं, जात नव्हते. परंतु आम्ही त्या ठिकाणी हिला उचलून, कचरकुंडीला उचलून त्या ठिकाणी गटर रस्ता केला. आज त्या ठिकाणी आमच्या नागरिक, शिवाजीनगरचे नागरिक यांनी बघितलं का राजूभाऊने कुंडी या ठिकाणी उचलली केलं, तर लोक देखील त्या ठिकाणी आता एक कचराचा थेंब उरत नाही आणि लोक वापरायला लागले, लोक त्या ठिकाणी कार्यक्रम करायला लागले. अशा पद्धतीने काम या ठिकाणी पडद्यांना आम्ही दिलेलं आहे. आणि बरेचसे काम या ठिकाणी आता 2003 पासून प्रशासक लागल्यामुळे हे काम आमच्या रखडलेले आहेत. तर यामध्ये बरेच काम आमचे असे आहेत. अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत भुसार वार्ड नंबर 12 मध्ये प्रल्हाद नगर येथील पुलापासून ते AGC हायस्कूलपर्यंत कॉन्क्रीट रस्ता करणे. दुसरा आहे वार्ड क्रमांक 12 मधील नगीन पार्क इथे नाल्याला संरक्षण भिंत बांधणे. तिसरा आहे वार्ड क्रमांक 12 मध्ये प्रल्हाद नगर इथे जो आपला रिंग रोडला पुन्हा जोडणार आहे, तो जुना पूल तोडून त्याला चौडा करून तर AGC पर्यंत या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता करणे. त्याच्यानंतर आहे चौथा 12 मध्ये रामायण नगर येथे शाळेजवळील वार्ड क्रमांक 12 मधील रामायण नगर ते AGC हायस्कूल तिथून तिथपर्यंत गटर करायचे. म्हणजे सुंदरनगर ते रामायण नगर. तर याचं कारण असं आहे की सुंदरनगर पासून तर रामायण नगर पर्यंत हे जे पाणी आहे
हे पाणी जायला कुठे जागाच नाहीये. तर आम्ही ते गटर घेतलेलं आहे सुंदरनगरपासून, जेणेकरून ते सुंदरनगरला असं आणून एजीसी हायस्कूलच्या पुलाला जोडायचं आणि पुला जोडून ते नाल्यात जाईल. हे देखील आम्ही काम घेतलेलं आहे. त्याच्यानंतर रामायणनगरमध्ये ओपन फेसमध्ये महिलांसाठी जिम तयार करणे, पुरुषांसाठी जिम तयार करणे, त्या ठिकाणी त्याला संरक्षण भिंत बांधणे आणि सामाजिक सभागृह त्या ठिकाणी, सामाजिक मंडप त्या ठिकाणी बांधणे. त्या सामाजिक मंडपमध्ये संडास असतील, वॉशरूम असेल, जे कार्यक्रम असेल, नवरोपे असेल त्यांना 2 आपले ड्रेस बनवण्यासाठी एक रूम, असं पद्धतीचं काम आहे. त्यानंतर सुंदरनगरमध्ये ओपन पेसमध्ये महिलांकरता ओपन जिम, पुरुषांकरता ओपन जिम, त्या ठिकाणी देखील सामाजिक सभागृह, शोभीकरण आणि 2 रूम, तसेच संडास बाथरूम आणि रूम बनवण्यासाठी. बारामधील गुजर कॉलनीमध्ये ओपन फेस तयार करून सामाजिक सभागृह बांधले. त्यानंतर संभाजीनगर ओपन फेसमध्ये महिलांसाठी जिम तयार करणे, पुरुषांसाठी जिम करणे, मुलांसाठी खेळणं लावणे, गार्डन करणे व त्या ठिकाणी देखील सामाजिक सभागृह बांधणे, अशा पद्धतीचं काम आहे. आणि दुसरं आहे व सुंदरनगरपासून तर डी गांधी स्कूलपर्यंत कॉन्क्रीट रस्ता करणे. चौथं आहे या जितके वार्ड असतील त्या वार्डामध्ये मुलांसाठी खेळणे घेणे. आणि तिसरं आहे या भुसावळ शहरामध्ये महिलांसाठी, खास महिलांसाठी सामाजिक सभागृह बनवणे, जलालसी बाबा दर्गामध्ये ओपन जिम करणे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी सामाजिक सभागृह बनवणे, त्या ठिकाणी शोभीकरण करणे, त्या ठिकाणी संडास बाथरूम त्या ठिकाणी बांधणे, अशा पद्धतीचे या ठिकाणी संपूर्ण वार्डातील हे काम या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे. आणि अजून हे काम आता हे कामाला मंजूर मिळत नाहीये तोपर्यंत विकसित कामे जे भुसावळ शहरातले आहे, आपल्या 15 बंगल्यातली, ती पूर्ण याच्यानंतरची यादी आमची तयार आहे. ज्यावेळेस या कामाला मार्ग लागेल, काम सुरू होतील, तेव्हा ती आमची पुढची जी यादी आहे ती या ठिकाणी करेल. आणि माझं असं स्वप्न आहे या भुसावळ शहरामध्ये, आज भुसावळ शहरामध्ये जे विकासाचं काम मी जे केलेलं आहे ते बहुतेकदा कोणी केलेलं नसणार. तर या ठिकाणी माझ्या मुलाच्या माध्यमातून आज नवीन या ठिकाणी मी माझा मुलगा दिलेला उमेदवारी म्हणून नवीन पिढीला संधी दिलेली आहे. तर त्या ठिकाणी तो देखील या ठिकाणी पूजा सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी यांच्याच तालमीमध्ये मोठा झालेला आहे. यांच्यात बालपणा त्याचा गेलेला आहे आणि आमच्या विचारधारातून तो मोठा झालेला आहे. तो देखील या ठिकाणी आमच्यापेक्षा दुप्पट काम करण्याचं काम या ठिकाणी करेल. आणि आमचं दोघांचं त्याला नेहमीच वार्डाच्या विकसित कामासाठी मार्गदर्शन व त्याच्या पाठलाग त्याच्यात आमचा राहील. तर या ठिकाणी आमच्या वार्डामध्ये मी 2001 मध्ये पंजा निशाणीवर या ठिकाणी निवडून आलो होतो. त्यानंतर माझी 2016 मध्ये माझी पत्नी या ठिकाणी निवडून आले. आता परत या ठिकाणी पंजा निशाणीवर माझा मुलगा या ठिकाणी उभा आहे. आमचा उद्देश, मी ठेकेदार आहे, माझे पोरं ठेकेदार आहेत, आम्हाला पैसा कमवण्यासाठी आम्ही उभे नाही. माझी वर्षाच्या 16 वर्षापासून छंद आहे की या ठिकाणी सामाजिक काम करणे, लोकांच्या मनात जाणे, लोकांना ज्या लोकांकडून अपेक्षा, ज्या लोकांकडून जे काम होत नाही ते काम करून देणे, हे माझं पहिल्यापासून ध्येय आहे. आणि त्याच उद्देशाने या ठिकाणी मी काम करतोय. मी या ठिकाणी परत सांगतो तुम्हाला, 5 वर्षामध्ये माझा मुलगा जर निवडून आला तर या ठिकाणी अशी माझा वाळासा तयार करेल का भुसावळ शहरातला कोणताही माणूस कोणाच्या घरी पाहुणा जर आला तर तो माझा वाळ पाहण्यासाठी येईल, असं या माझी संकल्पना आहे. आणि ती पूर्ण करेल. या ठिकाणी माझ्या वार्डातल्या लोकांना विकसित काम इतके करून देईल का ज्यांनी तो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्यांच्या अपेक्षेच्या बाहेर त्या ठिकाणी काम करणार आहे. ज्यावेळेस मी या प्रल्हादनगरमध्ये आपल्या रामायणनगर असेल, सुंदर आपल्या लखीमानगर असेल, या ठिकाणी मी जेव्हा काम सुरू केलं तर तेव्हा आम्ही अंडरग्राऊंड त्या ठिकाणी गटर तयार केली. तर तयार करत असताना त्या ठिकाणी लोक आलेत मला म्हणाले, राजू भाऊ, आम्ही पुणे, बॉम्बे, मोठ्या सिटीमध्ये आम्ही जात होतो, मग आम्ही अंडरग्राऊंड गटर बघत होतो, कॉन्क्रीट रस्ताच बघत होतो. तर आम्ही बघत होतो आमच्याकडे हे कधी होईल म्हणून आम्ही स्वप्न बघत होतो. पण तुम्ही ते आमचं स्वप्न साकार केलं, हे त्या लोकांचं मला म्हणजे बोलण्याचा दृष्टिकोनात त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, अशा पद्धतीने मी काम केले. माझ्या वार्डात
कोणीही माणूस असा माझ्याकडे वा रस्ता पाहिजे गटर पाहिजे येत नाही, कारण त्यांना माहिती आहे राजू भाऊ काम करतात आणि जितके काम मी केलेले आहे बिना लोकांच्या तक्रारीचे काम मी या ठिकाणी केलेलं आहे. आता दुसरा माझा असा उद्देश आहे त्याच्या मागे, मी भुसावळ शहरामध्ये पहिल्यांदा फंड आणणार आहे. या ठिकाणी ज्या कचरकुंड्या ज्या ठिकाणी फिरतात ती कचरकुंडी देखील मी अंडरग्राऊंड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. म्हणजे ती कचरा जमिनीच्या मध्ये जाईल, त्याला झाकण राहील आणि त्याला जी टाकी टाकली जाईल कुंडी, त्या कुंडीला JCB वर आणल्यानंतर ती त्याच्यात खाली केलं जाईल आणि दुसरी कुंडी त्या ठिकाणी ठेवलं जाईल. आणि त्या कुंडीसाठी जर सरकार नाही करत असेल, शासन नाही करेल, तर मी माझ्या स्वखुर्चीने ते करणार, ते माझं स्वप्न आहे. तर मी अंडरग्राऊंड जमिनीमध्ये प्रत्येक वार्डामध्ये कुंडी करणार आहे, जेणेकरून कोणी फिरलं तर त्याला कचरा बी दिसणार नाही आणि या वार्डात कुंडी कुठे ते देखील सापडणार नाही. असं माझं त्या ठिकाणी स्वप्न आहे. त्या ठिकाणी आपले हे असतील वयोवृद्ध लोक असतील, त्या वयोवृद्ध लोकांसाठी देखील मी या ठिकाणी एक चांगला रूम बांधणार आहे. त्या ठिकाणी पत्रकार पेपर काही त्यांना जे टाइमपास करता येईल त्यांचं देखील या ठिकाणी मी त्यांच्यासाठी एक हॉल चांगला बांधणार आहे. आणि एक हॉल असा बांधणार आहे का ज्या ठिकाणी सर्व समाजाच्या सर्वांचा एकत्रित या ठिकाणी कार्यक्रम होईल. मग तो हिंदी सायडर असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, यांच्यासाठी एक मोठा एक हॉल त्या ठिकाणी बांधणार आहे. आणि त्यांना त्या ठिकाणी प्रत्येकाला आपलं कार्य करता येईल, आपलं काम करता येईल, तो जनरल त्या ठिकाणी बांधणार आहे. तर अशा पद्धतीने आमचं या ठिकाणी पुढे काम आहे आणि आम्हाला काम करायचं आहे आणि आम्हाला लोकांचा आशीर्वाद घेऊन आम्हाला लोकांचा आशीर्वाद या ठिकाणी कायम ठेवायचा आहे. मी फक्त या ठिकाणी आज पत्रकार परिषद फक्त वार्डापुरताच बोलतोय आणि मला या ठिकाणी इलेक्शनमध्ये मला भुसावळ शहरामध्ये कुठल्याच इलेक्शनमध्ये कोणाच्या प्रचारात जात नाही आणि कुठल्याच पक्षाला माझा पाठिंबा नाही. मी फक्त माझ्या मुलगा जो उभा आहे रोहन राजू सूर्यवंशी, याला लोकांचा आशीर्वाद कसा मिळेल, याला विजय कसा मिळेल, लोकांसमोर आम्ही कसं जायचं, लोकांचा कोणता विश्वास संपादन करायचा, या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि मला खात्री आहे का माझ्या वार्डातले लोक या ठिकाणी मी माझ्या पत्नीने जे काम केलेलं आहे, आम्ही विश्वास संपादन केलेला आहे. प्रत्येक घरामध्ये आम्ही आमच्या परिवारासारखे राहिलेलो आहे. हा 15 मंगला हा वार्ड क्रमांक 12 हा पहिला आधीपासून माझा या ठिकाणी कुटुंब राहिलेलं आहे आणि त्या कुटुंबाचा मी सदस्य राहिलाय. त्यांनी नेहमीच मला आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही या ठिकाणी निवडून आलेलो आहे. अनेक दिग्गज या ठिकाणी भुसावळ शहरातल्या या ठिकाणी आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही निवडून येण्याचा प्रयत्न केला, पण आमचं साफसुथरं काम असल्याने, आम्ही जनतेचं हितासाठी काम करत असल्यामुळे आम्हाला कोणी या ठिकाणी वार्ड नंबर 12 मध्ये आतापर्यंत कोणी पाडू शकलं नाही. आणि मला खात्री आहे का आज देखील माझ्या मुलाची जिंत या ठिकाणी मला निवडून देतील, परत त्यांची सेवेची संधी देतील, असं मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. देतो मी हे आपले जे जुने काम होते, वार्ड नंबर 12 होता मागच्या वेळेस, तर त्यात सांगता माझ्या याच्यामध्ये 12 नंबर राहिला. तर आपण 2002 पासून वार्ड क्रमांक 12 होता, तर त्या 12चा नंबर टाकून आपण विकसित काम केलेलं आहे. परंतु आज या ठिकाणी हे आपला वाडा, आमचा वाडा 13 नंबर झालेला आहे आणि 13 नंबर झाल्यामुळे मी परत या ठिकाणी माझा 12 नंबरचा दृष्टिकोन 13 नंबर करतोय. नागरिकांना विनंती करतो का मला आपल्या 13 नंबर वार्डातल्या सर्व नागरिकांनी जसा मला माझ्या पत्नीला विश्वास दिला तसा आपण परत आशीर्वाद द्यावा आणि माझ्या मुलाला या ठिकाणी बहुमतमध्ये विजय करावा. आपण आपल्या सेवेत कुठेच खंड पडणार नाही, आपल्या विश्वासाला कुठेच तडत पडणार नाही, या ठिकाणी माझ्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. आपण रोहन भाऊंचा या ठिकाणी उमेदवारी दावा ठोकलेली आहेच, परंतु प्रचार होत नाही. आणि विशेषतः या ठिकाणी आपण गेल्या मागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं होतं प्रेस कॉन्फरन्समधून की आपण काँग्रेसच्या माध्यमातून ताईंसाठी नगर अध्यक्षाची मागणी केलेली होती. हो, होती माझी. आणि मला त्या उद्देशातून या भुसावळ शहराचा एक चांगला विकास करायचा होता. आजपर्यंत जे भूलथापा भुसावळ शहरासाठी चालले ते हाणून पाडायचं होतं मला. कारण या ठिकाणी 2 शक्ती या ठिकाणी लढतायत, तर तिसरी शक्ती मला या ठिकाणी उभी करायची होती. परंतु या ठिकाणी युती न झाल्यामुळे मी त्या ठिकाणी माझा जे उमेदवारी अर्ज होता त्यावर मी माघार घेतली. कारण या ठिकाणी ज्या विचारधारातून आपण लढतोय ते विचारधाराची शक्तीचा जर विभाजना होत असेल तर त्या ठिकाणी लढून काही उपयोग नाही आहे. म्हणून लढण्यासाठी आधी हत्यार लागतात. कुठलेही तुम्ही मेकॅनिकल जरी असाल तर त्याला पाणी लागतात, तेव्हाच तुम्ही लढणार आहे. जर ती गाडी सुधारण्यासाठी आपल्याकडे पाणी जर 9चा पाना भेटून 10चा पाना तिकडे जातोय तर ते आपल्याला इलेक्शन लढून काय उपयोग आहे. लोकांच्याही भावना, लोकांना बी संघमनात टाकून आपण का त्यांनी मत कुठे करावं म्हणून त्या ठिकाणी समाजात बी आपली इमेज कमी होणार आहे म्हणून टाकला. कारण
अशा वेळेस काय होतं, एक पक्षामध्ये फुटल्यानंतर दुसरा पक्ष जर उभं राहिलं तर त्याचा प्रचार अपप्रचार होतो. हा, आणि अपप्रचार झाल्यामुळे त्याला एवढं म्हणजे आपण आतापर्यंत मी जी कमवलेली इज्जत आहे, मी या ठिकाणी विधानसभेमध्ये देखील कधी फॉर्म भरलेला नाही. आणि आज देखील मला वातावरण दूषित वातावरण वाटलं की वातावरण दूषित आहे म्हणून मी माझ्या नगराध्यक्षसाठी माझ्या मिशनला त्या ठिकाणी फॉर्म भरला नाही. कारण या ठिकाणी आपल्या लोकांचा समाजाचा जो विश्वास आहे त्याला तडा जाता कामा नये. इलेक्शन येतील जातील पुढे जातील, त्या ठिकाणी आज नाही संधी मिळेल, उद्या मला नाही मिळेल तर माझ्या पोराला मिळेल भविष्यामध्ये, पण विश्वास संपादन हा सर्वात महत्वाचा गोष्ट आहे. म्हणून मी या ठिकाणी इलेक्शन लढलो नाही आणि माझा या भुसावळ शहरामध्ये कुठल्याच पक्षाला पाठिंबा नाही, कुठल्या पक्षाचा मी प्रचार करत नाही. फक्त माझा घरातला सदस्य आहे, माझा मुलगा आहे, त्याचा एकटाच या ठिकाणी भुसावळ शहर प्रचार करतोय आणि कोणी माझं नाव वापरून हे बी देखील त्यांना मी या ठिकाणी जे आपल्या माध्यमातून जाहीर करतो.